दशक दुसरा समास सातवा वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्री सद्गुरु निसर्गदत्ताय नमः. श्री मागा बोलिला तमो गुण जो दुःखदायक दारुण आता एका सत्वगुण परम दुर्लभ जो भजनाचा आधार एक मार्गावरी सत्वगुणाने ब्रह्मगुणाने काय काय वरती आणि वाद गुणाचे कुठलाही असेल मग राजा असला तरी पण राजावर त्याची दृष्टी असतेच. म्हणजे संसाराची चिंता करतात. विहराची आत्मा भजण्याची भक्ती भोजण्याची बुद्धी भक्ती मरण्याची आम्हाला सांगतात. अज्ञानाला काय मरण्याची बुद्धी भोजनाची भक्ती सर्व अज्ञानी लोकांचे आहे. अज्ञानी लोकांना करता सर्व त्यांनी सत्वगुणाने वागायला पाहिजे तरच पुढे परमार्थ म्हणजे काय परमार्थ ज्याला म्हणतात ज्याला कुठली किंमत देऊ शकत नाही तुम्ही समजले नाही तो परमार्थ आहे. परमार्थाचे रक्षण काय ईश्वरी प्रेम अधिक मग खरं पुष्कळ सांगितलं आहे त्याने समजले की नाही. श्लोक सांगितला आहे ज्याला ईश्वर कोण आहे हे तळमळ असेल तो सत्गुणात्मक म्हणू शकतो. बाकी सर्व अधोपतनाच कारण आहेत. अधोपतन म्हणजे काय परत परत पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे सैनम परत परत एकच विचार असते की मी एवढा चांगला केला तर मला पुढे चांगला होईल. आपला हेतूनी आपला मनाने आपण जन्माची गाठी बांधून घेतो समजले की नाही. आता दान केला तर पुढे पुष्कळ मिळणार मागे गेले नाही म्हणून दरिद्र प्राप्त झाले अशी कल्पना आहेत. तर कल्पना सोडायला पाहिजे. सद्गुणात्मक वृत्ती असली तर ईश्वरी प्रेम कोण देव आहे त्यातला जगामध्ये देवाच्या बाजार भरला समजले की नाही. ते फॉरेन लोकांच्या बराच एकच देव कोण ईश्वर बस समजले की नाही. इकडे प्रत्येक पावले पावले देव आहेत. काय करावं तर देवाला ओळखणं ती श्रेष्ठ आहे. बाकी काही नाही जगामध्ये.
एवढं केलं तर तेवढंच आहे. लहान मुलं असतात, वाळू असते ना, समुद्रावर जातात, वाळूवर बंगला बनवतात, घर बनवतात, तर तसंच करतात. समजले की नाही? कोणाला ईश्वरी प्रेम अधिक नाही. ईश्वर म्हणजे कोण, काय आहे, काय वस्तू आहे, काय कोण आहे? ज्याच्या ईश्वरावरती प्रेम असेल, तू काही केलं ते बरोबर असते असं म्हणणार आहे मी. समजले की नाही? पण त्यालाच ओळखला नाही आणि पुष्कळ देवाचे नाव घेतले, जप केली, काय फायदा? करून काय होतं? विश्वामित्र झाला, 60,000 वर्ष तपस्या केली, काय करावं? पण त्याला कोणी ब्रह्मर्षी म्हणला नाही, राजर्षी म्हणला. विश्वाचा मित्र आहे. जगाची मैत्री करणं, त्याला देव कसा मिळणार? देव मिळवायचा असेल तर काय करायला पाहिजे? सर्व 3 गुणांनीच वागतात. गुणाच्या पुढे त्याला मागतच नाही की निर्गुण आहे. देव कसा आहे? देव निर्गुण आहे. कुठलाही गुण त्याला टच करत नाही. तमोगुण येतो जातो, रजगुण येतो जातो, सत्वगुण येतो नाही जातो. ते पण जातो माणसाला, समजू नका. पण जो देव आहे, देव म्हणजे कोण? सर्वांमध्ये बसलेला जाणता, सर्वात बसून जो जाणणार आहे, ती देव ओळखला तर काय जन्म मरण चुकते. बरं, जन्म घ्यायचा प्रश्नच येत नाही त्याला. कशाला पाहिजे? तो देऊळ आत्मा पंढरीराव म्हणून सांगितलंय. जो तो देहाचीच पूजा करतात, देवळाची पूजा. तुम्ही करता काय? जन्म घेऊन काय करता? देहाचीच पूजा करता ना. चांगलं खाता, चांगले कपडे घालता, दाढी वाढी तो जाऊन सलून मध्ये काय रात्र घेत दाढी करून घ्यायला पाहिजे. हो काय याचीच पूजा करतात. पण याच्यात तो प्रभू नसला तर काय उपयोग होणार आहे? तो प्रभू आहे, ती ईश्वराला ओळखा. ती ईश्वर म्हणजे कुठे, कसा आहे? सर्वात जाणीव रूपाने आहे. ही प्रोटेक्ट एव्हरीबडी. विष्णू काय करतो? पालन करतो. विष्णूचा धर्म जे आहे, ब्रह्म उत्पन्न करतो. ब्रह्मा काय करतो? उत्पत्ती करतो. पालन करून विष्णू करतो. आणि संभाळतो कोण? महादेव सर्वांचा संवाद करतो. अरे त्या कुठं आहे, काय नको. तर ब्रह्मा विष्णू महेश त्याला देव म्हणतात. कोणाच्या अनुभवात नाही आहे. समजले की नाही? पुढे आहे. एकही दिवशी दिसला पाहिजे होता ना. ब्रह्मा उत्पत्ती करतात 4 मुखाचे, 4 मुखाचे. काय करावं? विष्णू 4 भुजाचा पालन करणारा. महादेव काय नाही, तर 2 झालं संवारच करतो. बस काय नाही खरं. त्या खरं खोटाला काय खरं म्हणणारा ज्ञानी आहे. मग ते सत्वगुणात मग असला तरी पण तेवढाच. रजगुणात असायचा, तमगुणात असला गुणा पडता आहे ना याच्यामध्ये. आपण सारा अभंग बोलतो त्याच्यामध्ये. रजसत्व रजतसत्व आहे त्याची अंगी, याच्या गुण जगी वाया. जन्म घेऊन रजगुण सत्वगुणात तमगुणातच फिरतो माणूस. जो वाया गेला, फुगट गेला. काय अर्थ काय? जी निर्गुण आहेत ते सर्व गुणामध्ये पण कुठलाही टच घेत नाही. कोण? आपणच ना. तमगुण येतो, सतगुण रजगुण म्हणतो. येऊ दे 3 गुण. काय झालं त्याच्यामध्ये? जातो नाही येतात ते. पाहुणे आले तर घरच्या मालिक जात नाही कुठे, घरीच असतो. पाहुणे येतात नाही जातात. असा रीतीने ती विचार करायला पाहिजे. तर आपण कोण आहे त्यातला? सर्वपेक्षा अलिप्त आहेत. हे देवाला ओळखणं
म्हणून ते ईश्वरी प्रेम अधिक सांगितलं. सत्वगुणाचं लक्षण एवढंच. ईश्वर काय, देव कोण, अधिक प्रेम पाहिजे त्याच्याकरता. तुम्ही प्रेम कोणावर करता? नाशवर. जे नाश होणार आहे त्याच्यावर प्रेम करा. नाशवरच्या प्रेम केलं तर नाशणार एक दिवशी, ते दिसून मरणार. जे शाश्वत आहे, कधी न नाश होणारा, त्याच्या प्रेम केलं तर तुम्ही शाश्वत होता, देव होता, ब्रह्म होतात, परब्रह्म होतात. सद्गुरु कृपा कळे त्याची शोधील आपणास. सद्गुरु कृपा कोणाला कळते? तर कृपा म्हणजे काय, पैसे मिळवणं, ते पैसे मिळायचे, चांगला व्यवहार झाला, पुष्कळ वाढला, हे तर ठीक आहे, सो ते खरं नव्हे. खरं काय? ज्याच्यामध्ये ज्याचा विचार कोण निलांतर कुठेही जाणार आहे आणि कुठे येणार आहे, इथे जन्मच घेतो परत. काय करावं? वासना आहे, सरी पाहिजे. खराय वासना म्हणलाय, ती वासना जर निर्वासन झाली, गुरु कृपेने होते. गुरु सांगतो, गुरु शिवाय कोण सांगणार नाही जगामध्ये. जग खोट आहे म्हणून. जग खोटा सांगणारा कोण असेल तर गुरु. बाकी सर्व सांगतात जग खरंच आहे. आई बाप सर्व देवही खरंच सांगतात. हो, देव म्हणजे कोण? देवळात बसलेला ते खरंच सांगतो जग म्हणून. तो खोटा म्हणणार नाही का देव खरं उत्पत्ती करताय. केवढी दागिने घालतात ते नाही देवाला. लोक आपल्याला चांगलं जास्त पण घेणार, तो घालतो, अरे दाखवतो सर्वाला मी आहे. तो बोले नाही, ती काय फायदा? पण तू देव काय? देव तसा नसतो. काही न दाखवणं, ज्याच्यावर सर्व एवढा दिसते त्याला ओळखणं, त्या नाव देव आहे. देव म्हणजे प्रकाश करणारा. बरोबर आहे. हे देवाला तुम्ही प्रकाश करता ना. तुम्ही दर्शन नाही गेले तर कोण बघणार त्याला विचारायला? नाही. जरी गणपती आणतात, बसत हात घालतात, ह्या गणपती आला. दाखवलं नाही तर काय होते? हे दाखवण्याचे आहे सर्व. दाखवणं हे खरं नव्हे. जे दिसत नाही, जे वाचत नाही, हे देव आहे, त्याला ओळखायला पाहिजे. म्हणून ईश्वरी प्रेम अधिक. ईश्वरात प्रेम अधिक. अधिकाचा अर्थ काय? जास्त जास्त आपण तोच. जर आपण तोच झाला तर काय होते? अभिमान जातो. आज काय आहे? दत्ताचा जन्म आहे ना. गुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाण. 3 गुणामध्ये राहणारा तो त्रिमूर्ती, तो दत्त आहे. केव्हाही सर्व गुण येतो आणि जातो. पण त्याच्यामध्ये केव्हा कळणार त्याची तुझ्या ही तू कोणाची झाली बोलवण. ही तू राहिलाच नाही. एकच देव. मी पणा जोपर्यंत आहे तोपर्यंत देव भेटत नाही. सिद्धांत आहे. देव कसा भेटणार? धर्मी आपा होते म्हणतात तू समाज साहेब आहेतच. आप म्हणजे काय? जीवपणा, अभिमान. तो तुम्हाला कधी देवाला बसू देत नाही त्याची गादीवर. तो आहेच. गुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा केव्हाही आहे. न जाणार आहेत कधी. दत्त म्हणजे केव्हाही. म्हणून त्याला पांडुरंगला काय ना, युगी 28 विद्येमध्ये उभा. वीट म्हणजे काय? कंटाळा. वीट म्हणजे विटावर उभा राहिलाय. त्याला जागाच नव्हती. काय पंडितला भेटायला गेला तर पंडितांनी वीटवर बस म्हणून सांगितला. त्याला किंमत होती की नाही? वीज लोक मोठेपणा सांगतात सर्व. त्याच्या तो विजेवर नाही. विजेवर म्हणजे कंटाळा नाही. एवढं जग उत्पन्न केलाय परंतु कुठे सापडत नाही. त्यानं अभित आहे तो. समजले की नाही? थकला
तर काय देव कोणीतरी राजा भेटणार ते नाही, ज्याला भेटायचे आहे ते काय म्हणतात ते अवीज पुढे थकायच्याच नाही. बैसले छाई पर ब्रह्म तो आहे तिकडे तसा देव आहे. तर ते देवाला ओळखणं, तो खरा दत्त आहे. बाकी त्रिगुणात राहणारा दत्त आहे ना. ही तुपणाची झाली बोलवणं, ही तुपण गेला पाहिजे, मग तो दत्त उभा आहे केव्हा येईल. सर्व ठिकाणी एकच आहे तो, त्याच्याशिवाय काहीच नाही. मग कुठला मत्सर, कुठला द्वेष, कुठला राग, कुठली इच्छा, कुठली काय इच्छा करायची तर कोण करणार. मनाला इच्छा लागते सर्व. मन म्हणजेच म्हणणं. मनाला एवढा विचारा, मी तर नेहमी सांगतो तुला काय नको आहे ते सांग. मनाला सर्वच पाहिजे, देवही पाहिजे, हो जगही पाहिजे, सर्व पाहिजे त्याला. ते मनाला विचार तुला काय पाहिजे ते मला सांग. काय नाही पाहिजे तर पाहिजे, पाहिजे तर सर्वच पाहिजे. याला काय नको आहे. देवपणाही पाहिजे, ब्रह्मपणाही पाहिजे, इंद्रपदेही पाहिजे, सर्व पाहिजे. काय नको आहे कोणाला माहिती. ते मनाला विचारा तुला काय नको आहे तेवढं सांग. स्वभाव जे आहे तसा मनात. मन तुम्हाला काय करते इथे घेऊन द्या. तू काय करतो ते मनाच्या पुढे घेऊन, बस एवढंच. मनाचा जो उगम बघितला तर कल्पना कुठे आहे. कल्पना ती निरंजना विवेक ओळखावे. अनंत कल्पना मध्ये पण तोच आहे. त्याला ओळखला तर काय होणार. आनंदी आनंद. बस कुठेही येतलं तर सर्व कल्पनामध्ये तोच आहे की नाही. हे कल्पना तो आहे, पण कल्पनापेक्षा निरा आहे. दुसऱ्याची कल्पना करता तुम्ही, स्वतःची कल्पना करत नाही. केव्हाही लबड आहे. सर्व तुम्ही विभाजन करता. डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणतात. मनाचा स्वभाव आहे डिस्क्रिमिनेशन करणं, म्हणजे विभाजन करणं. एक चांगला एक वाईट. चांगला आणि वाईट कोणी नाही जगामध्ये. एकच एक. जर एक सर्व ठिकाणी आहे तर त्याच्या ज्याला ध्यास लागला त्या नाव सत्वगुण म्हणला तर चालेल. बाकी तर ठीक आहे. सत्वगुण ईश्वरी प्रेम अधिक. बस कोण ईश्वर आहे. एवढ्याच समाजामध्ये अख्खा ऐशी होया सांगितलं त्यांनी. ज्याच्या प्रेम ईश्वरावर असेल. कोण ईश्वर आहे. प्रेम म्हणजे कोण. आपला जो कोण आपला मुलगा गमवत तर त्याच्यामध्ये कोण सांगतो काही गोष्टी. तेवढा प्रेमाने ती आई ऐकते की नाही. कोणाचा मुलगा कोणा त्याला काही माहिती नाही माझा मुलगा कुठे आहे. सरळ रीतीने ज्याला सद्गुरूला सरळ कोण जातो त्या ईश्वरी प्रेम मध्ये. बाकी सर्व उगीच दत्ता देवा लागत मला चांगला भोगी काय चांगलं करणं घट मोठा आहे की आता हे आहे चांगलं आहे ना. ह्याचं काय चांगलं करत. पण जाऊन काय विचारतो चांगलं चांगलं कर म्हणजे काय. उगीच कल्पना आहे. कल्पना एवढी वाढलेली आहे. याच्यापेक्षा चांगला पाहिजे. चांगलं सांगितलं ना खराब घेऊन येतो माणूस. सिद्धांत अनुभवात्मक सांगतो. कारण काय कुठला चांगला कुठला वाईट. जेव्हा वाईटच कुठला नाही मग चांगला कुठला मिळणार. सर्व चांगले तर कोणाला चांगला म्हणाल कोणाला वाईट म्हणावं. इथे बसलेले सर्व देव आहेत कळलं तर कोणाला भूत म्हणायचं तेवढं सांगा. बस सर्वबुद्धी भगवद्भाव हाती भजनाचा सर्व भूतामध्ये तोच बसलेला आहे. हे पंचभूतामध्ये पण तोच. त्याच्याशिवाय अणु रेणू चक्रमाने कोण झाली जात.
म्हणून रेणूमध्ये भरलेला आहे. दासी होती, काहीतरी काम करत होती, कोणती आली, प्रेयसी बाणावी. मला सुंदर सांगतात, कोणीसी बाणावी. कसाही असू दे, तू गरीब असायला गरीब होते, पैशाला पैसेवाला असू दे, राजा असं राजा असलं, परंतु तो आहे जे बाहेरचं दिसते ते सर्व नाचते. दिसते नातीला येते सुखी सांगत. तुझी काय म्हणते, जे जे दिसते ते नाचत. नवा दिसणारा देव आहे, तो सर्वाला बघतो, सर्वामध्ये बघून सर्वाला बघतो. त्याला कोणी बघू शकत, त्याला बघणारा कोण? त्याच्या ईश्वरी प्रेमती, ज्याच्या ईश्वरावरती प्रेमाला तो त्याला उघडा दे. कुठेही असला मग चोराची संगत दिसला तर देव समजतो, त्याला काय करावं. चोरी करावी असं नाही. चोरी कुठून करायची, काय कोणाची करायची आहे? चोराला चोर म्हणू नका, देव म्हणा. काय घेऊन जातो तर मला विचारा, घेऊन जाणार नाही, काही घेऊन जाणार. समजले नाही, तुझी कल्पनामध्ये फरक पडला पाहिजे. कल्पना बदलत नाही. ऐकता बरोबर आहे, चांगला होती, काय करायचं, जे आहे ते बरोबर आहे असं म्हणलं तर काय पाहिजे. आता काय नको आहे, ज्याला काय नको त्याला कोण भेटतो? ज्याला सर्व पाहिजे ना भूतो भेटतो, जी पाहिजे द्या, तुमची मर्जीवर आहे. समजले की नाही? तुला सगळं नाश होणार आहे कृषी. ज्याला देव पाहिजे तर काय होतो, काय नको सांगितलं तर काय, देव देव उभा राहतो. 28 वर उभा राहिलेला आहे तो. कोण मला बघतो काय, तो वाट पाहतो सर्वांची. त्याच्यावर मोठी समजता. हो पंढरला मला 10 वेळ जाऊ ना, पंढरपूर येते. तू पंढरीनाथ एककृष्ण भेटला पाहिजे की नाही? तू उभा आहे कटेवर उभा, आता उभा. काय पाहिजे तुला, काय काय मागणार, काय आहे त्याच्याकडे? ते सांगते मी दगडच आहे, दगडासारखा हो. याचा अर्थ काय? देव व्हायला दगडासारखा हो. सर्व बरोबर आहे का? दगड काय म्हणतो काय? तुकाराम होता ना, ते बायकोने कपडे आणून दिले, आता चांगला घरी बघ. काय त्याला ते जगामध्ये साणपत दाखवला, ते बायको आपल्या डोक्यावर बसणार. समजलं नाही? साणपतच जगामध्ये भारी आहे. ते फाडले, तुकडे फाडले आणि ते दगडाला बांधून टाकले. त्याला सर्व विकून आले काय? हो, सर्व विकला. घट्ट बघितलं की नाही माणसं? अरे घट्ट एवढा कधी आलता नाही. जगातलं साणपत हा मूर्खपण आहे. तेवढा समजून घ्या. कोणाला काय करावं? त्याच्यातला साणपण केला ना, बदला गेला तो. एक बाईने म्हणलं मला चांगलं स्वयंपाक येते, तूच बनव बाई, तूच बनव. त्याची पिढा चांगलं येते ना, काय करावं? तर आता तो चांगल्यामध्ये कोण आहे? सर्व ती चांगल्यामध्ये कोण? सत्वगुणामध्ये पण कोण? तो प्रभू. तमोगुणात तू, रजगुणात पण तो. सत्वरजतम आहे ज्याची अंगी. सत्वरजतम घेऊन जन्म घेतला पण वाया गेला. काय करावं? जे गुणाच्या पलीकडे जातो, गुणाला ऐकत नाही, त्या काय नको आहे. गुणाच्या पलीकडे जा की तो निर्गुण भेटतो. वेळ केवढा लागते? तिकडेच आहे. याच्यामध्ये पण निर्गुण आहेत सर्व ठिकाणी. तुला दिसत नाही, काय करावं? आंध्राला काय दिसणार? काय चांगलं आहे, हो मस्त आहे, हो एकदम चांगलं आहे म्हणून त्याच्या बापाला काय माहिती.
तसं अज्ञानी लोक सर्वांना चांगलं म्हणतात. पण तू म्हणणारा नसला तर चला चांगलं म्हणणारच राहत नाही. तर तू चांगला आहे म्हणून सर्वांना चांगला म्हणतो. सर्व काय चांगलं दिसतात तुम्हाला, तू बघणारा तू ऐकतो. बघणार नाही तर त्याला कोण बघतो काय नको भीती होते. भीती असायला वाटायला पाहिजे. सर काय करत तुम्हाला काय मारतो काय खातो काय द्यायची जरूर आहे. काय द्यायची जरूर आहे का. तर बघायला मागत नाही कोणी. समजले की नाही का. Nobody wants to see the dead person. Follow me. Because they fear the dead. He doesn't do anything. काही करत नाही विचारायचं. काय करा तरी पण भीतात. का भीतात. मला नंतर काय पण बस एवढंच नाही. आपल्याला भीती आहे. तू बोलत नाही काय करत नाही. तू बोलतो काय जो शिव्या घातला तरी पण आराम दुखलाय. हार घातला कोणी ठीक आहे काय नाही त्याला काही नाही. तुम्ही सांगता हो एवढे हार आले त्याला एवढं झाला. जीवन सांगतो मेलेला विचार काय सांगणार. तर जो कोणी मेला इथे जगामध्ये मरायला शिका. मरून जगायला शिका. काही तुम्हाला खरं वाटणार नाही. काही खरं नव्हे. मेलेला काही खरं वाटत नाही ना. सर्वच नाही. तुम्ही रडला तरी तेवढंच हसला तरी तेवढंच. काही नाही त्याला. ही डझंट फील एनिथिंग. सगळं म्हणून इकडे राहिला जर मी नव्हे. आय डोंट एक्झिस्ट. मी नाही तर कोण आहे. ईश्वरी प्रेम अधिक कोणावर प्रेम करता तुम्ही ह्याच्यावरच करता. जे मडा आहे जे जाणार आहे आताच मेलेला आहे. कनेक्शन आहे म्हणून बोलतो. आहे काय तेवढा वेळ लागते. गेला काय बोलत होता तर मग गेला. गेला त्याला काय यदि त्याची जाणा ब्रह्म तुझी झाला अंतरी निवाला पूर्णपणे. असा ज्याच्या गेला हातून यदि त्याची जाणा ब्रह्म तुझी झाला. ब्रह्म होतो तुम्ही. हे नाही म्हणा तर काय होता देव होता. देव म्हणा पाहिजे तर देव म्हणाले वागायला पाहिजे. समजले नाही तर जगामध्ये काय कसला बदल किंमत देवाची किंमत असली पाहिजे. देव असला तर सर्व आहे. देव नाही तर काही नाही. सर्व स्थितीमध्ये जागृती सर्व सुस्थिती अनेकम केवलम ज्ञानम. जागृत स्वप्न सुसुप्तीमध्ये पण तोच. तो नसला तर खलाच रामूला म्हणतात त्याला. आता रामूला बस दुसरं काय नाही. गेला ना आहे कुठे कनेक्शन आहे तोपर्यंत सर्व चालू आहे. ते कनेक्शन मध्ये जे पावर आहे त्याला ओळखायला पाहिजे. या आत्मज्ञान सर्व कर्म तो आत्मज्ञान म्हणजे आपण कोण. ती सद्गुणात्मक लक्षण आहे. ईश्वरी प्रेम अधिक. ईश्वर कोण आहे याच्यामध्ये. भूतामध्येच ईश्वर आहे. भूत पुढे नांदत नाही दुसरं जगात. जगात ते दिसतात. देवही जगातच आहे वायूमध्ये आहे. भूतही वायूमध्येच आहे. समजलं नाही तर कोण श्रेष्ठ. रोगी वायूमध्येच आहे. वायूचं लक्षण आहे. भूत आला तर वायू रूपे देतो. देव आला तर वायू रूपे. अंबाबाई बोलते स्वतः. बाई म्हणून मी अंबाबाई काय तू आहेच. अंबाबाई आहे परंतु त्याची आठवण नाही. कळत नाही. वारा म्हणजे काय दुसरं काय आहे. एक वारा म्हणजे अख्खा जग चाललेला आहे. काय करता जीवनपणा कुठपर्यंत आहे. ते वारा चालल्यापर्यंत ना आहे. काय दुसरा वारा बंद झाला की खलास. तरी जगामध्ये वाराच्या पुढे तो प्रभू आहे. ज्याच्या आधारावर चालतो. ती प्रभूला ओळखणं या नावात खरा काय आहे. त्याला दत्त जयंती म्हणतात. दत्त रूपाने उभा आहे सर्व ठिकाणी. त्याच्या जन्म होणं
भोजपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरुनी गेली तेव्हा. मी पणा घेऊला माझेपणा कुठे जातो? मी पणा गेला मिळलेला म्हणत नाही माझ्याकडून. घर त्याच्याच आहे, चुकलेलं घरातच आहे, पण माझ्याकडूनच नाही. समजले नाही तर सर्वच नाही, सर्व असू दे त्याच्यामध्ये का पण कोण तिने ओळखला, ईश्वराज आहे, तो प्रभूज आहे, तर त्याला ओळखणं ही श्रेष्ठ आहे जगामध्ये. ते अतिशय सर्व करणं हे खोटं आहे, फुकट. स्नान दान सर्व पुस्तक केला, ज्ञानी दिसानी स्नान दान तत्फलम कोटी गुणितम आत्मज्ञानम समोपमम. तेवढ्या जगात केलं तेवढा केला, स्नान केला, दान केला, कोणी केला? ते भूतानी केला ना. भूत खातो, करत काही नाही, समजलं नाही. हे भूत खाऊन टाकतो सर्वाला, देवाला खाऊन टाकला येईल. पुढे होऊन काय म्हणून मी आहे, आय एम. तर भूत पुढे आला तर ते समाधीत असतात. काय करणार विचारे? रामाचा राज्य झाला, अरे देव मी आहे तर सर्व आहे, सर्व सर्व मीच आहे. आता सुखावा तर सुख घेणं हे आपल्याकडे आहे, दुःख घेणं हे पण आपल्याकडेच आहे. सुख आणि दुःख आपली कल्पना आहे. कल्पनातीत निरंजना विवेक ओळखावे, विचार करा. हे सर्वांमध्ये तेच आहे, तोच आहे, आपण तोच असा निश्चय बसला की तीच सत्वगुणात्मक वृत्ती आली. तसं म्हणायला हे म्हणजे सत्वगुणे पण गुणात्मक आहे, समजून घ्या. चांगला वाईट आहे गुणात्मक आहे. गुणात्मक तरी मग ती दत्त हा जाणा, तो त्याच्या तो दत्त आहे, पण ते गुणा केव्हाही आहे. त्याच्या पुढे त्याला कोण आधार आहे? त्रिगुणाचा आधार कोण? निर्गुण एकच, शून्याच्या पलीकडे आहे. तीच देवाला ओळखणं. म्हणून आकाशाच्या पुढे जा, सर्व सोडून दे. ती देवाला ओळखला तर तुझाच राज्य आहे. तुझं राज्य राहतच नाही. एका कल्पनेचे पोटी होती जाते अनुसृष्टी. जग काय कल्पनात्मक आहे, काय खरं आहे ते सांगा. कल्पनात्मक आहे की नाही सांगा. कुठली कल्पना काय काही म्हणतात, कल्पनाशिवाय काय जगामध्ये अनंत कल्पना येतात. आई ताई लोट आहे सागरावर येतात, आणि आहे तसं तो सर्वच नाही. आपण तोच आहे. आपण केव्हाही छोटे अविष्प्रणे आपण आहे असा ओळखणं या नाव आत्मज्ञान नाव. सर्व ठीक आहे. गुणामध्ये करतो, गुणाने वागतो, निर्गुण देवाला उठायला पाहिजे. अनंत गुण त्याच्याकडे येतात आणि जातात, तरी पण तो आहे तसाच आहे. कुठलाही कट घेत नाही. तो तसा तुम्ही रडू येते की नाही तुम्हाला? हसता की नाही? 1 सेकंड, एका सेकंड दोन्ही होऊ शकते. पण तुम्ही ते हास्य चांगला वाटता, रडू आला म्हणजे दुःख नाही. तुझ्या स्वभाव आहे ते, तूच बघतो सर्वाला. काय होती त्याच्या त्याच्या मुलीच्या लग्न. तू काय लग्न म्हणून करणार तिकडे? काय करणार? ती काय म्हणते? हो, एक डोळ्या हसतो, एक डोळ्या रडतो. काय करावं सांगा? हसतो मी एकच आहे, तर रडतो. हे दोन्ही एका वेळेला करू शकतो ना. तू ज्याच्या अपेक्षा वेगळ्या म्हणजे असं म्हणणं चुकीच आहे. तसं ही कल्पना येतात जातात, देव समस्थिती आहे ते समजून राहणं. राजा